औंध परिसरातली ही राहुल हॉटेल समोरची ही घटना आहे। जगन्नाथ काळे हे रस्त्यावरनं जाताना त्यांची गाडी घसरली आणि मागून आलेल्या कारनं संबंधित व्यक्तीला चिरडलं। या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहे। पुण्यातल्या जगन्नाथ काळे यांच्या या दुर्दैवी मृत्यूला महापालिका जबाबदार आहे। त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे। एखादी घटना झाल्यानंतर जागे व्हायचं अशी प्रशासनाची सध्याची अवस्था आहे। मग आग लागल्यावर फक्त एक काळजी काही घ्यायची नाही। शहरात रस्त्याची दुरावस्था करून ठेवली, त्याची परिणती नागरिकांचा जीव जाण्यात झालेली आहे की ह्या प्रशासनावरती सदोष मनुष्यवध हा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे। कारण की जोपर्यंत प्रशासनाला एखादा व्यक्तीचा मृत्यू होत नाही तोपर्यंत प्रशासन जागा होत नाही। प्रशासनाला आम्ही काल सांगितलं की तुम्ही प्रत्येक भागामध्ये तुमच्या 8 दिवसानंतर व्हिजिट केली पाहिजे, कुठे काय प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि या ठिकाणचा सगळ्या नागरिकांची ही म्हणणं की गुन्हा दाखल करण्यात यावा। तर आम्हाला इतकी आता भीती वाटायला लागलेली की या रस्त्यावर जाताना कसं जायचं। आमचे जे घरचे नागरिक आहेत, ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना आम्ही चौकात सोडायला येतो, त्यांना गाडी घेऊन पाठवत नाही। कारण त्याचं तेच आहे की या रोडवर 7 ॲक्सिडेंट झाले आत्तापर्यंत। त्याला जबाबदार कोण आणि कोणाला आम्ही बोलायचं। पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे। पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून